डफळापूर जवळ एसटी दुचाकीचा भीषण अपघात, खलाटी येथील तरुण जागीच ठार। जत-सांगली रस्त्यावर डफळापूर पासून 2 किलोमीटर अंतरावर एसटी बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला। शिरीष नामदेव जाधव वय 23 राहणार खलाटी तालुका जत असं मृत युवकाचं नाव असून ही घटना आज गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार शिरीष जाधव हा आपल्या मोटरसायकलवरून क्रमांक MH10AJ 3347 डफळापूर जवळील व्यंकटेश पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून रस्ता ओलांडून खलाटीकडे जात होता। यावेळी जतहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या एसटी बसने क्रमांक MH10DT 3961 दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की एसटीने मोटरसायकलला सुमारे 100 फूट अंतरापर्यंत फरफटत नेलं, ज्यामध्ये दुचाकीचे तुकडे तुकडे होऊन शिरीषचा जागीच मृत्यू झाला। धडक दिल्यानंतर एसटी बस उजव्या बाजूला असलेल्या एका नाल्यात जाऊन आदळली। अपघातावेळी बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते, मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही। मृत शिरीषचा देह बसच्या पुढच्या चाकावर अडकला होता, तर दुचाकीचा सांगाडा एसटीच्या खाली दबला गेला होता। विशेष म्हणजे अपघात स्थळापासून अवघ्या 15 फुटांवर विजेचा ट्रान्सफॉर्मर होता। जर गाडी विजेच्या खांबाला धडकली असती तर मोठी जीवितहानी झाली असती। या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।